सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा ही तिची बॅग भरून मुकादमांच्या घरातून जात असते. तेवढ्यात इकडे सीमा ही अक्षयला म्हणते की अक्षय, अरे रमाला थांबव आणि तिला समजाव. तेव्हा अक्षय म्हणतो की आता मी तिला काय समजावू, कारण मी खूप मोठी चूक केली. अक्षय म्हणतो की आता मला नाही वाटत की रमा माझं ऐकेल आणि आता बोलण्यासारखं सुद्धा काही राहिलं नाही, कारण खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक घडली. तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय, एकदा रमासोबत तर बोल. सीमा म्हणते की आनंद अगदी बरोबर बोलतोय अक्षय, तू एकदा जाऊन रमासोबत बोल आणि चल बरं. तर लगेचच आई आजी म्हणते की सीमा काय करतेस तू, त्या अक्षयची अवस्था बघते का तू. सीमा म्हणते की असं कसं, अक्षय जर रमासोबत बोलला नाही तर त्यांच्यामधला दुरावा वाढेल आणि त्यासाठी आता अक्षयला बोलावंच लागेल. तर इकडे लगेचच अक्षय म्हणतो की आता कुठल्या तोंडाने बोलू, आणि असे म्हणत अक्षय त्याच्याच तोंडामध्ये चापट मारू लागतो. इकडे रमा तिच्या बेडरूममध्ये तिने तो रमा आणि अक्षयचा फोटो हातात धरलेला असतो. तेव्हा अक्षयने आपल्या गळ्यात कसे रमा अक्षय नावाचे मंगळसूत्र घातले होते हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते. तर आता इकडे रेवाने रमाला सांगितलेले असते की मला अक्षयचे प्रेम हवे आहे, कारण अक्षय हा फक्त माझा आहे. तेव्हा रमाने सुद्धा रेवाला सांगितलेले असते की मग मिळून दाखव माझ्या नवऱ्याला, बघूया तुझा हव्यास जिंकतो की माझे प्रेम जिंकते. तेव्हा आपण अक्षयला विचारलेले असताना अक्षयने आपल्याला कसं हे सर्व खरे असल्याचे सांगितल्याचे आता रमाच्या डोळ्यासमोर येते. तर जेव्हा अक्षय आता रमाला भेटायला येतो तेव्हा आता अक्षयने रमाला सांगितलेले असते की मी शेवटच्या क्षणापर्यंत आणि श्वासापर्यंत तुझी वाट बघेन. तेव्हा रमाने अक्षयला मिठी मारलेली असते. हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते. तर आता इकडे रमा विचार करत असताना रेवा रमाच्या बेडरूममध्ये येते आणि रमाला म्हणते की आपडलीस का आता तोंडावर. तेव्हा रेवा ही जवळ येत म्हणते की एक म्हण तुला माहीत आहे का रमा, आपलं ते पोरगा आणि दुसऱ्याचं ते कार्ट. तर रेवा म्हणते की एक मैत्रीण म्हणून रेवा तुझ्याबरोबर असं का वागली, असा प्रश्न रमा तुला नाही पडला का. रेवा म्हणते की तू आमच्यामध्ये आलीस रमा, अक्षय तुझा कधीच नव्हता, कारण अक्षयचे माझ्यावर प्रेम होते. रेवा म्हणते की रमा जेव्हा जेव्हा अक्षय माझ्यासमोर यायचा ना तेव्हा तेव्हा माझी त्याला फिलिंग व्हायची आणि तो मला प्रेमाची हिंट द्यायचा. रेवा म्हणते कसं आहे ना रमा, जे दोन माणसाला जर एकत्र यायचं असेल ना तर कधी ना कधी ते एकत्र येतातच, पण तुझ्यामुळं हा सर्व वेळ लागतोय. रेवा म्हणते की मी किती चांगली हेच तुला दाखवायचं होतं ना रमा. तेव्हा रमा म्हणते की तुझं अगदी बरोबर आहे रेवा, यांचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. तर रमा म्हणते की आता मला फक्त एवढंच कळतं की या घरातून आता मला निघायला हवं. असे म्हणत आता रमा तिची बॅग घेऊन जाऊ लागते. तेवढ्यात दरवाजातून सीमा आणि अक्षय तिथे येतात. तर अक्षय हा रमाकडे येत म्हणतो की रमा तू कुठे चाललीस, आपण बसून बोलूयात ना, मी तुला सर्व काही सांगतो. तेवढ्यात रेवा म्हणते की अक्षय. तेव्हा हात जोडतच अक्षय रेवाला म्हणतो की रेवा प्लीज तू शांत बस, माझा तुझ्यामध्ये अगोदरही इंटरेस्ट नव्हता आणि आताही तुझ्यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा जे काही घडलं ना ते फक्त एक मिस्टेक असे आता अक्षय रेवाला सांगतो. तर इकडे आता रमा ही अक्षयला म्हणते की तुमचे माझ्यावर प्रेमच नव्हते, फक्त तुम्ही तडजोड केली आणि ॲडजस्टमेंट केली. तर अक्षय म्हणतो की तसं काहीच नाही आहे रमा. तर रमा म्हणते की आणि तसंही बरोबर आहे, मी 8वी शिकलेली गरीब घरातली मुलगी आहे, तेव्हा मी तुमची कशी बरोबरी करू शकते. रमा म्हणते की आपल्यामध्ये खूप फरक आहे आणि तो फरक कधीच मिटू नाही शकणार. रमा म्हणते की पण माझं प्रेम खरं होतं आणि माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला ना. तर अक्षय म्हणतो की नाही ग रमा, असं काहीच नाही. रमा म्हणते की मला जर हे सर्व अगोदरच माहीत असतं तर मी तुमच्यामध्ये कधीच आले नसते. रमा म्हणते की पण मलाच कळलं नाही की मी माझं जग सोडून तुमच्या जगात कधी हरवले. रमा म्हणते की मलाच कळलं नाही की मी तुमच्या जगात कसे हरवले ते. तेव्हा रमा ही तिची बॅग घेऊन तेथून जाऊ लागते. तेवढ्यात अक्षय हा रमाचा हात धरतो. तेव्हा आपला हात धरलेला बघून रमा ही अक्षयकडे बघते. तेव्हा अक्षयच्या हातातून रक्त येत असते. ते बघताच रमा पळतच जाऊन मलम घेऊन येते आणि तो मलम अक्षयच्या हाताला लावते. तेव्हा रमाचे ते अक्षयवरचे प्रेम बघून सीमा आणि अक्षय दोघेही अवाक झालेले असतात. तर अक्षय म्हणतो की 2 वेण्या हे माझं औषध नाही आहे, माझं औषध तर खरं तू आहेस. तर रमा म्हणते की बरोबर आहे तुमचं, आणि लगेचच रमा ही तिची बॅग घेऊन तेथून निघून जाते.
ते बघून आता सीमाला आणि अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. तर रागाने सीमा ही रेवाकडे बघते. तर आता इकडे रमा तिची बॅग घेऊन घराबाहेर येते. तर समोर शशिकांत आणि आई आजी बसलेले असतात. तेवढ्यात आरती आणि जान्हवी रमाकडे येत म्हणतात की रमा ऐक ना, सगळं काही सॉल्व्ह होणार आहे, तू नको ना जाऊ. तर रमा ही रडतच पुढे जाऊ लागते. तेवढ्यात समोरून आनंद हा रमाला आडवा येतो आणि म्हणतो की रमा तू समजून घे आणि ऐक, जाऊ नकोस. आब्या म्हणतो की आम्ही हे सर्व विसरलो होतो रमा, आणि आमच्यासाठी हे सर्व ते फोटो वगैरे संपलं होतं. रमा म्हणते की तुमच्यासाठी ते संपलं, पण माझ्यासाठी ते सुरू झालं. रमा म्हणते की इथून पुढे जे काही असेल ना ते माझ्या आयुष्यात एकटीलाच मला तोंड द्यावं लागणार आहे. तर जात असताना रमा म्हणते की माझं यांच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि ह्या कुटुंबावर सुद्धा खूप प्रेम आहे. तेव्हा लगेचच आळस देत शशिकांत म्हणतो की हाय हाय. रमा म्हणते की पण मी आता इथे नाही राहू शकत. तर लगेचच शशिकांत म्हणतो की रमा हॅपी जर्नी आणि बाय बाय. तेव्हा रमा लगेच तिची बॅग घेऊन घराच्या बाहेर जाऊ लागते. तर अक्षय हा रमा पाठीमागे पळू लागतो. बाहेर पाऊल ठेवताच रमा ही घराच्या समोर असलेल्या गणपती बाप्पाकडे बघते. अक्षयने आपल्याला सांगितलेले असते की जर रमा तू दरवाजा उघडला नाही तर मी सकाळपर्यंत इथेच बसून वाट बघेन. हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येतं. तर इकडे आई आजीने सांगितलेले असते की शिक्षा रमाला झाली अक्षय, आणि तू जर रमाला भेटण्यासाठी गेला तर मी रमाला अशी काही शिक्षा करील की वर्षभर तुम्हाला भेटता येणार नाही. हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येतं. तर अक्षयने आई आजीला सांगितलेले असते की जिथे रमा तिथे अक्षय. तर लगेचच इकडे आपल्याला कसा तो फोटो सापडला हे आता रमाच्या डोळ्यासमोर येतं. तर आता लगेचच रमा तिची बॅग घेऊन निघून जाते. तर अक्षय हा दरवाजात येत रमाकडे बघत रडू लागतो. आणि आता अक्षय समोर आपण कसे रमाला बेडरूममध्ये तिच्या मागे पळालो होतो आणि रमासोबत कशा गमती जमती केल्या हे सर्व आता अक्षयच्या डोळ्यासमोर येतो. आषाढी एकादशीला आपण रमासोबत कशी विठ्ठलाची मूर्ती घेऊन आलो होतो हे सर्व आता अक्षयच्या डोळ्यासमोर येते. तर त्यावेळेस रमाने आपला कसा किस घेतला हे आता अक्षयच्या डोळ्यासमोर येतं. आणि आपण कसे रमाच्या मांडीवर झोपलो आणि असेच मला आता तुझ्या मांडीवर झोपून राहू दे हे अक्षयने कसे आपल्याला सांगितले हे आता अक्षयला सर्व आठवत असतं. अक्षयने रमाला सांगितलेले असते की रमा मला सोडून कधीही जाऊ नकोस. तेव्हा रमाने अक्षयला सांगितलेले असते की अशी कशी तुम्हाला सोडून जाईल मी. त्यावेळीस रमाने आई आजीला म्हटलेले असते की आई आजी तुमचंच बरोबर आहे, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप अंतर आहे. तुमचं जग वेगळं आणि माझंसुद्धा जग वेगळं आहे, आणि तुमची आणि माझी कधीही बरोबरी होऊ शकत नाही. त्यानंतर आता इकडे रमा घरातून निघून गेल्यामुळे आई आजी शशिकांत दारू पिऊन सेलिब्रेशन करू लागतात. आई आजी शशिकांतला म्हणते की आता रमा ही अक्षयला डिवोर्स देऊन रेवा या घरची सून होणार. तर रेवा खूप खुश झालेली असते. त्यानंतर आता इकडे अक्षय हा रमाच्या म्हणजे कावेरीच्या घरी येतो. तेव्हा दरवाजा उघडताच रमाला अक्षय दिसतो. तेव्हा अक्षयला बघून रमा ही पुन्हा दरवाजा बंद करून घेते. तर अक्षय म्हणतो की दरवाजा उघड रमा. तेव्हा रमा म्हणते की नाही उघडणार मी दरवाजा. तर आता रमा आणि अक्षय पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.